महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाआधी त्यांच्या नाराजीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांची पक्ष सोडून जाऊ नये याकरिता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बरेच प्रयत्न केले. राजन साळवींच्या निमित्ताने कोकणातील एक भाग शिंदेंच्या गोटात गेलेला असताना आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात भास्कर जाधव यांनीच उघड नाराजी व्यक्त केली आहे. ते सुधीर न्यूज मराठी चॅनलच्या मुलाखतीत बोलत होते. भास्कर जाधव म्हणाले, माझी राजकारणातील सुरुवात होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मला भाषण करायची संधी मिळाली. त्यावेळच्या शिबिरात मला भाषण करायची संधी मिळायची. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की या पोराला महाराष्ट्रात फिरवा. याला महाराष्ट्रात फिरवला तर ग्रामीण भागातील तळागाळातील माणूस आपल्याला जोडला जाईल. शिवसेना प्रमुखाचे हे आशीर्वाद लाभले. त्यानंतर पवारांचे आशीर्वाद लाभले. महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटे बोललेलं मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावतं. पण माझं दुर्दैव मला सतत आडवा आला आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करायची संधी मिळू शकली नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवलेली आहे. तर ही होती मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव नाराज असल्याची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.